कापूस हा काळ्या मातीमध्ये पिकणारा सफेद सोनं असते. काहीच सुरा पतारा सीधा करून घेतोय. कसं फाटलं बघा काहीच इथं जबरदस्त. आवाज इतकी जबरदस्त होती ना ते विचारच नका बघा. चला काहीच बघा इकडं सुरेश पण आला. त्याचं ते शेडचं काम होतं ते पण झालं. तो पण येऊन गेला आता. या साईडला मम्मी त्या बघा मक्की फोकतायत. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज बरेच 10-12 दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही, कारण 7-8 दिवसापासून आजारी होतो आणि 3-4 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट पण होतो. आता शेतात आलो आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आपल्याला कापूस लावण्याचं काम चालू झालेलं आहे. बरेच 10-12 दिवस तर ब्लॉग आला नाही, त्यामुळे काही शेतामध्ये आपल्या कापूस लावल्या गेलेला आहे आणि अजून काही बाकी आहे. तर तो आपण आज लावण्यासाठी आलेलो आहोत. सो चला जाऊयात तिकडे. आपल्याला या शेतामध्ये कपाशी लावायची आहे. बघा मम्मीने ते जो पुडा आहे बियांचा, जो पुडा असतो कपाशीचा, तो फोडून घेत आहेत आणि डब्यामध्ये कपाशी घेतली जाईल. त्याची जी बी असते सीड्स ती डब्यामध्ये घेऊन आपल्याला इथं पूर्ण शेतामध्ये लावायचं आहे. आता हे एकच आपलं एवढंच एक तुकडं राहिलं आहे, बाकी सगळ्या तुकड्या लावल्या गेलेल्या आहेत का कापूस. सो चला आता सुरुवात करतीलच. बघा बी घेतलंय. हे मस्त पाक होऊन गेलं रे इथं. हे बघा इथे सगळं जाळून टाकलंय. इतकी घाण होती नाही तर लई जबरदस्त घाण होते. चला आता सुरुवात करते लावायला, कारण माणसं तर काय लावले नाही, घरच्या घरी लावल्या जातं छोटेसे तुकडे. चला काहीच सुरुवात केली बघा. मम्मी त्या लावतायत कपाशी. आता ती बोर ती राहून गेली थोडायची. इकडे बघा थोडंसं ना, काल खूप वारं आलेलं होतं, त्याच्यामुळे ना शेडचं ना एक पत्तर डायरेक्ट तुटूनच गेलंय, म्हणजे पूर्ण उडून आलेलं होतं या साईडला. मग ते आता व्यवस्थित लावून घेत आहेत. पूर्ण डाय चिरून गेले बघा ते पत्तर. वारं आलं होतं जोराचं. तरी मध्ये जाईल ना असं. नाही ना, पुढं कस काय असं पुढं सरकीन तर असं पुढं सरकून मागं जायला पाहिजे तो. त्याला फिरावून पुढं वर धरावं लागेल. खतरनाक शिरावून जायले ना. हा तो वर सुद्धा इकडे आहे त्याला. नाही ते मध्ये ते तिकडे एंगल त्या साईडला आहे. हे बघा काहीच सुरा पतारा सीधा करून घेतोय. कसं फाटलं बघा काहीच इथं जबरदस्त. आवाज इतकी जबरदस्त होती ना ते विचारच नका बघा. चला आता त्याला व्यवस्थित ठेवून घेतील. थांब काय नको करू, काय त्याला लागेन. चला काही आता हे पत्तर ठेवून घेऊयात आपण, कारण कसं आहे खाली कांदे आहेत आपले, पाणी पावसाचं कांदे भिजायला नको म्हणून ते व्यवस्थित ठेवून घेत आहेत. चला काहीच आपण आता तिकडे जाऊयात मम्मीकडे. सुरा आणि पप्पा ते पत्राचं जे शेड आहे ते लावतायत त्या साईडला बघा. आपण जाऊयात तिकडे. मी पण सध्या काही काम करत नाही, कारण आता 2-3 दिवस झाले हॉस्पिटलमधनं ना डिस्चार्ज मिळाला आहे. अजून पण तेवढं प्रॉपर वेमध्ये अजून बरं वाटत नाही. विकनेस पण अजून पण जाणवतोय. सो मग त्याच्यामुळे तर काय मम्मीने त्या काही कापूस लावू देणार नाहीत. सो थोडा वेळ सावलीला बसूयात तिथं. बघा मम्मीने त्यांनी ना अर्ध शेत कव्हर करून टाकलं गाईस. तिकडनं पूर्ण लावत आले तिथपर्यंत आलेत बघा मम्मीने त्या. हे बघा या साईडला लावतायत मम्मीने ते कपास. मस्त कापूस हा काळ्या मातीमध्ये पिकणारा सफेद सोनं असते. बाकीच्या ठिकाणी लावल्या गेलेलं आहे, तुम्हाला दाखवेल मी थोड्या वेळानंतर. जर त्या साईडला जर गेलो तर दाखवेल मी. बघा मम्मीने त्या लावतायत कपाशी. चला काहीच बघा इकडं सुरेश पण आला. त्याचं ते शेडचं काम होतं ते पण झालं. तो पण येऊन गेला आता या साईडला. आणि पप्पाने ते बघा इकडं जे आजूबाजूला जे झाडं आहेत, बोरीची झाडं आहेत, काटेरी झाडं असतात ना, ते तोडून घेत आहेत बघा इथं. कारण नंतर कसं आहे ते
काटे पडतात ना शेतामध्ये त्याचे, बोरीचं झाड होतं ते आणि पूर्ण वाळलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्याला तोडून घेता येत आता. आणि ह्या साईडला बघा मस्तपैकी कापूस लावण्याचं काम चालू आहे. सो चला गाईज, फायनली बऱ्यापैकी सगळी कपाशी लावल्या गेलेली आहे. शेवटच्या ह्या 2 लाईनी राहिलेल्या आहेत बघा. इकडं सुरा आणि मम्मीने ते लावत आहेत. एवढं झालं की मग आपण जाऊयात घरी. बघा पप्पा ते पण आलेत काम करून तिकडनं, सगळी घाण काढली. आता यांचं झालं की मग मस्तपैकी आपण आता घरी जाऊयात. एवढे जे 2-1 लाईनी राहिलेल्या आहेत हे सगळी पूर्ण कपाशी लावल्या गेली आपली बघा. आणि आता ह्याला मग पाणी भरलं जाईल. पाणी भरलं की मग थोडेफार कोंब येतात. जोपर्यंत कोंब येत नाही ना कपाशीला तोपर्यंत कंटिन्यू पाणी भरावं लागतं. सो बघा आता थोडंसं राहिलं आहे बघा. हे झालं की मग आपण निघूयातच आता घरी, कारण जेवण पण बाकी आहे ना. सकाळी स्वयंपाक पण केला नाही, तसाच तोंड धुवून आंघोळ करून सगळेजण शेतामध्ये येऊन गेलेत कपाशी लावायला. हे बघा झाले सगळे. चला आता मस्त झालं की जाऊयात आपण. चला गाईज, कपाशी लावल्या गेली आपली. इकडं पाणी प्यायला आले आणि ह्या शेतात बघा कपाशी बघा उगून पण गेलेली आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी इथनं. हे बघा गाईज, हे बघा पूर्ण कपाशी येऊन गेलेली बघा. किती छान आलेली आहे ना गाईज. हे काळ्या मातीत सफेद सोनं म्हणतात याला. आल्यानंतर बघ किती छान दिसते आणि पूर्ण हिरवगार शेत होऊन जाईल. सो चला आता थोडं पाणी पिऊन घेत आहे. पाणी पिऊन मग निघूयातच आपण आता घराकडे. मस्त बघा निंबाची सावली पण आहे आणि इथं पाणी निघतं थोडंफार. सो पाणी पिल्या गेलं का निघूयातच घराकडे मग आपण. चला गाईज, कपाशी लावले गेली होती, घरी निघायचंच होतं. हे बघा हे काय करताय तिथं आता. मक्की टाकायला लागून गेले तिथं. थोडीशी काय मक्की असेल ना तिथं फेकून देता येते तिथं, म्हणजे ह्या तुकड्यात आपल्याला मक्की लावायची. हे बघा पप्पा ते पण तिकडं थांबलेत आणि या साईडला मम्मी त्या बघा मक्की फोकतायत. अजून नंतर लागेल थोडंसं मक्की होती आपल्याकडे इथं, मग ते खाली टाकून देत आहेत. नंतर पुन्हा घरून मक्की आणावं लागेल आणि टाकावं लागेल इथं. बैलांना चारा होऊन जाईल थोडंसं. सो चला आता निघूयातच आपण. बराच वेळ होऊन गेला गाईच. ऊन पण जबरदस्त पडायला लागले. लवकर निघावं लागेल आता. घरी बसलोय आपण मस्तपैकी. आता फ्रेश होतील काय, जेवण करून मस्तपैकी आराम करूत दुपारी. चला गाईज, झोपलो होतो मस्तपैकी, कारण दुपारी टॅबलेट्स घेतल्यात, कारण तब्येत बरोबर नाही ना, टॅबलेट्स घेतल्यात त्याच्यामुळे झोपून गेलो होतो. सो चला आता मस्तपैकी फ्रेश होऊयात आणि थोडं बाहेर जायचं आहे आपल्याला. सो चला गाईज, फायनली आपली तयारी झाली मस्तपैकी. सो आता बाहेर जायचं आहे आपल्याला. हे बघा इकडं सुराची पण तयारी झाली आहे. सो चला आता निघूयातच आपण थोड्या वेळामध्ये. आधी तिकडे जाऊयात आपण बटुमाच्या दुकानाकडे आणि मग तिथनं आपण बाहेर जाणार आहोत. सो चला गाईज, इथं नेरला आलेलो होतो. थोडं म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊयात. बरेच दिवस झाले इकडे काय करायला आलो नाही. चला इकडे नाश्ता सेंटरवरती आलो होतं बघा. अमित पण आलाय. थोडं पाणीपुरी वगैरे खाऊन घेऊयात मस्तपैकी. सो चला गाईज, मस्तपैकी पाणीपुरी खायला आलो आहेत आपण इथं बघा. चला गाईज, या पाणीपुरी खायला. चला गाईज, घरी आलो होतो. आता मस्तपैकी मम्मीने त्यांनी स्वयंपाक पण केला असेल. मस्त आता जेवणला बसूयात आपण. काय मग झाला स्वयंपाक? खिचडी केली. हे काय तर बटाटे वेपर्स तळायले का? चला गाईज, मस्तपैकी खिचडी होते. बटाटे वेपर्स पण तळून घेतील मम्मीने त्या. मस्त बटाटे वेपर्स झाले की मग आपण जेवणला बसूयात थोड्याच वेळात. आता गाईज या जेवणला बसलेत मस्त सर्वजण जेवणला. खिचडी केली होती, पापड ते तळलेत, भाजी आहे, चपाती आहे, मस्तपैकी मूवी बघत. हे बघा मम्मी त्या पण येत. चला आता जेवण करूयात आपण. सो चला गाईज, जेवण झालं.
आता मस्तपैकी आराम करूयात आपण, थोडंसं फिरूयात आणि नंतर मग झोपणार आहोत आपण. आणि गाईज सध्या इतकं जबरदस्त ऊन आहे ना, घराच्या बाहेर पण निघू वाटत नाही. सकाळी 11-11:30 वाजायचा घरात बसलेलो होतो, डायरेक्ट 5-5:30 वाजता निघालो. आणि तेव्हा पण इतकं जबरदस्त ऊन होतं. पण आपल्याला नेरला जायचं होतं, थोडंसं पाणीपुरी वगैरे खाल्ले आपण, सो त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो. नाही तर इतकं जबरदस्त ऊन आहे ना, प्रचंड प्रमाणामध्ये ऊन आहे. सो चला आता थोडा वेळ बाहेर फिरून येऊयात आणि मग मस्तपैकी झोपूयात आपण. सो आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला व्लॉग कशा प्रकारे वाटला, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात एका नवीन व्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.